मुलांच्या शिक्षणाबाबतीत काही न परवडणाऱ्या चुका होतात. आपण पालक म्हणून या चुका करत असाल तर वेळीच सुधारा, नाहीतर सगळंच उलटं होऊ शकतं. पालक किंवा विद्यार्थी असाल तर हे पूर्णपणे बघा. पालकांकडनं कायम होणाऱ्या या चुका आहेत. लक्षपूर्वक, काळजीपूर्वक ऐका. विद्यार्थ्याच्या खऱ्या गुणवत्तेचं, खऱ्या क्षमतेचं मूल्यमापन न करता, ते विचारात न घेता त्याच्यावर स्वतःच्या महत्वाकांक्षा लादणं ही सर्वात मोठी चूक. विद्यार्थ्याची आवड, कल लक्षात न घेता कोणतंही शिक्षण घ्यायला त्याला बाध्य करणं, ज्यामुळे तो आयुष्यभर त्रास सहन करतो, ही दुसरी मोठी चूक. पण घेतलेला निर्णयच कसा योग्य आहे हे या ना त्या मार्गाने विद्यार्थ्याच्या गळी उतरवायचं आणि विद्यार्थ्याला तोच निर्णय मान्य करायला लावायचा, ही तिसरी घोडचूक. आता अशा मार्गावर चालताना विद्यार्थी न बोलता बरंच काही बोलतो, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणं, ही सर्वात मोठी घोडचूक. खरं तर याची खरी सुरुवात होते विद्यार्थ्यांना जबाबदारीची आणि परिस्थितीची जाणीव योग्य वेळी न करून देता सर्व गोष्टी पुरवण्यापासून, आणि शेवट होतो चुकीच्या वेळी या गोष्टीची जाणीव करून देऊन, जबाबदारीची जाणीव करून देऊन त्याचं भांडवल करण्यापर्यंत. याशिवाय विद्यार्थ्याचं शिक्षणाचं सूक्ष्म व्यवस्थापन, सततची तुलना, परीक्षेतील गुणावरनं क्षमतेचा आवाजवी अंदाज म्हणणं, हे तरी आलंच. त्याबरोबर आपल्याकडनं या चुका होत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. मग करायचं तरी काय, या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.